नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आता आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ स्पेशल आज मी बनवलेले आहे मस्त असे गरमागरम गुलगुले। आणि आषाढ महिना म्हटलं की काहीतरी तळलं जातं, तर मी म्हटलं चला पारंपरिक पद्धतीने बनवूया मस्त गरमागरम असे गुलगुले। तर चला पाहूया हे गुलगुले कसे बनवायचे ते। तर गुलगुले बनवण्यासाठी पाहू शकता एक वाटीभर मी काय केलेलं आहे, गूळ जो आहे ना तो चिरून घेतलेला आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, हा गूळ जो आहे ना आपल्याला भिजत ठेवायचा आहे पाण्यामध्ये। म्हणजे आपल्याला हा गूळ जो आहे ना पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। कारण जर असंच आपण गुळपिठामध्ये जर मिक्स केला ना तर लवकर मिक्स होत नाही। पण मग त्याआधी काय करायचं, असा गूळ जो आहे ना पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा, म्हणजे पिठामध्ये पण लवकर मिक्स होतो। तर चला आता हा गूळ पूर्णपणे विरघळून घेऊया। तर हे बघा पूर्णपणे गूळ जो आहे ना विरघळून घेतलेला आहे। तर चला आता एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे, तर एक वाटी घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ। एक वाटी गव्हाच्या पिठाला एक वाटी गूळ बरोबर एकदम परफेक्ट प्रमाण आहे हे। आता पीठ मिक्स करून घेऊया, पण त्याआधी आपण टाकू एक चिमूटभर मीठ, म्हणजे छान चव येते कोणताही गोड पदार्थ असला की। आणि एक चमचाभर सुंठ आणि वेलची पावडर आपण घेतलेली आहे। आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं जायफळ किसून, कारण गुलगुले जे आहे ना ते गोड असतात आणि कोणताही गोड पदार्थ असले की त्यामध्ये सुंठ वेलची आणि थोडीशी जायफळची पूड असली की त्याची चव अजून छान लागते। तर ते टाकून झालेलं आहे। आता ह्या गुळाचं पाणी जे आहे ना आपल्याला गाळून घ्यायचं, कारण बऱ्याच वेळा काय होतं गुळामध्ये कचरा वगैरे असतो, त्यामुळे शक्यतो गुळाचं पाणी काय करायचं गाळून घ्यायचं। आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ जे आहे ना मिक्स करून घ्यायचं। आणि हे जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ना त्या ऑलरेडी काय करायचं घेताना चाळून घ्यायचं, म्हणजे पटकनी मिक्स होतं। तर चला आता जसं लागेल तसं आपण थोडं थोडं अगोदर ॲड करूया गुळाचं पाणी। एक्स्ट्राचं पाण्याची गरज लागत नाही, कारण एक वाटी गुळाच्या पाण्यामध्येच एक वाटी आपण जे गव्हाचं पीठ आहे ते बरोबर भिजतं। आणि जसं आपण रेग्युलर भजी काढण्यासाठी पीठ मळतो ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे। तर चला बघा आता पूर्ण ह्या गोळ्या ज्या आहे ना पिठाच्या आपण ह्या फोडून घेऊया, एकसारखं पिठात हे मिक्स करून घेऊया। तर पाहू शकते बघा पीठ जे आहे ना व्यवस्थित आता मिक्स झालेलं आहे नाही बघा, असं बॅटर पाहिजे, म्हणजे जास्त पातळ नाही आणि घट्टही नाही। आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा सोडा, म्हणजे भजी जे आहे ना छान टुमटुमीत फुगतात आणि खायला पण मग छान लागतात। कारण पावसाळा आहे आणि पावसाळा म्हटलं की भजी छानच लागतात, आणि भजी तर आपण नेहमीच खातो। आणि आता आषाढ महिना आहे आणि आखाड तळला जातो, तर आखाड तळला जातो म्हणजे काहीतरी गोड पदार्थ तळला जातो। तो गुलगुले विशेष करून खास आखाड महिन्यात बनवले जातात। आता कढईचं तेल जे आहे ना ते तापवून घ्यायचं अगोदर, आणि मग काय करायचं गॅस स्लो करायचा गुलगुले बनवताना। आणि आता आपलं हे पीठ जे आहे तयार आहे। आता हे थोडंसं असं पातळ लागतं तरच ते गुलगुले एकदम छान मऊसूत होतात। तर त्यामुळे मी चमच्याचा वापर केला, चमच्याने सोडायचे म्हणजे हात पण खराब होणार नाही। कारण गव्हाचं पीठ जे आहे ना ते चिकट आहे, कारण बेसन पिठाचे आपण हाताने सोडतो, पण गव्हाचे शक्यतो असे गुलगुले बनताना चमच्याने सोडा। आणि बघा जाडबुडाची कढई वापरलेली आहे, त्यामुळे एकही गुलगुला खाली जो आहे ना चिटकणार नाही, काही नाही। व्यवस्थित तेल पण तापलेलं असलं की व्यवस्थित सेट झाला की डायरेक्ट वरती येतो तळून। हे बघा पाहू शकता अशा पद्धतीने। तुम्हाला एक सांगते की जेव्हा तुम्ही गुलगुले बनवताना बरेच जण म्हणतात की आमचे गुलगुले खाली कडेला चिकटतात किंवा एकमेकाला चिकटतात। मग काय करायचं, आपण काय करतो बऱ्याचदा तळण्यासाठी ना लोखंडाची कढई वापरते आणि ती जर असते पातळ थोडीशी, त्यामुळे तसं न करता अशी जाडबुडाची जर कढई असेल तर गुलगुले करताना त्याच कढईचा वापर करायचा। आणि लोखंडाच्या कढईत काय होतं की गुलगुले जे आहेत ते गव्हाच्या पिठाचे असतात, त्यामुळे ते डार्क होऊन जातात, काळपट दिसतात। त्यामुळे तसं न करता अशी जर कढई वापरली तर व्यवस्थित होतात, फ्राय झाल्यानंतर पण दिसायला पण छान दिसतात। तर चला हे बघा हे गुलगुले आपल्याला फ्राय करून घ्यायचे। आता हे फ्राय करताना शक्यतो स्लो गॅसवरच फ्राय करा, कारण गव्हाचं पीठ आहे आणि गूळ आहे, त्यामुळे काय होतं फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो। आणि फास्ट गॅस जर केला तर वरतून जळून जातात आणि आतमध्ये तसेच राहतात। त्यामुळे काय करायचं, शक्यतो गुलगुले जेव्हा बनवतो ना तेव्हा ती स्लो गॅसवरच फ्राय करायची। तर चला फ्राय करून घेऊया। तर चला बघा आता हे गुलगुले जे आहे ना तळून झालेले आहेत, आपण काय करूया हे ना काढून घेऊया प्लेटमध्ये। आणि गरमागरम गुलगुले खायला पण छान लागतात, आणि पावसाळा आहे आणि विशेष म्हणजे आषाढ महिन्यात तर आखाड तळला जातो ना, तर एकदा गुलगुले नक्की बनवून पहा। तर अशाच पद्धतीने एक एक करून आपण गुलगुले काय करूया बनवून घेऊया। व्यवस्थित सेट झाले की ऑटोमॅटिक हे गुलगुले जे आहे ना पाहू शकता वरती येतं। आता काही भागामध्ये ना वेगवेगळी पद्धत आहे। आता आखाड तर तळला जातो, आणि म्हणजे आखाड तळला जातो म्हणजे काहीतरी गोडच पदार्थ बनवला जातो।
तर काही भागामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो, तर काही भागामध्ये आखाड केलं जातं, म्हणजे आखाड कापला जातो असं म्हणतात, म्हणजे नॉनव्हेज केलं जातं. तर आमच्या भागामध्ये म्हणजे नगरमध्ये ना पुरणपोळीचाच नैवेद्य शक्यतो आषाढ महिन्यात केला जातो. तर आणि आखाड तळा तर म्हणजे काहीतरी भजे वगैरे वेगळ्या प्रकारसुद्धा तळला जातो. पण भजे तर आपण नेहमीच खातो, म्हटलं त्याला पारंपरिक पद्धतीने आपण बनवूया मस्त गरमागरम गुलगुले. हे बघा मस्त आता हे काही फ्राय होतं, ते काही झालेले, अजून काही थोडेसे बनवायचे आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवते एक तोडून. आतून मस्त जाळीदार झालेले आहे, टुमटुमीत मस्त फुगलेले सुद्धा आहे आणि अजिबात तेलकट नाही झाले, काय नाही, एकदम मस्त आपले परफेक्ट कुलकुले झालेले आहे आणि खायला तितके जबरदस्त लागतात ना. कारण पारंपरिक काही रेसिपी ज्या आहेत ना त्या करायला पण तेवढ्याच थोडीशी वेगळी पद्धत असते आणि खायला पण आणि चवीला पण मस्त असतात. तरी बघा मस्त आपले गुलगुले जे आहे ना तयार झाले आहे. तुम्ही खाल्ले आहेत की नाही अजून गुलगुले कमेंट करून नक्की सांगा, करून पहा. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटेल. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा हे गुलगुले कसे झालेले आहे. धन्यवाद.